म्हणजे राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक, कला, नृत्य, नाट्य, विज्ञान, संशोधन, नौदल असे 39 व्हर्टिकल काढले आहेत. बरं. याच्यामध्ये महाराष्ट्राने देशाला गेल्या 125 वर्षात 2000 टॉपची माणसं दिली आहेत. हम्म. डाटा आहे. जैविक संशोधन महाराष्ट्राच्या शास्त्रज्ञाने नीव आखली आहे. खेळ महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आखली आहे. खरंय. तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या. आता एवढं प्रचंड तुमची विरासत आहे एका अर्थाने. हा तुमचा भूतकाळ आहे. पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काळ, हे खोटं ठरवलं हो आपण. एवढं दिव्य असताना तुम्ही काय माती खाल्ली? तुम्ही राजकारणाला इतकं महत्त्व दिलं आणि त्याच्या आहारी इतके गेले. आणि मला नेहमी असं वाटतं, म्हणजे मला राजकारणी लोकांना शिवाय द्यायला आवडणार नाही, ते फॅशनेबल झालं आहे आजकाल. पण त्यांना जबाबदारी कळते का आपण कुठल्या पिढीचं काय माती करतोय? हे त्यांना कोणी सांगणार आहे का कधी? की ठीक आहे तुम्ही सर्वाईव्ह होऊन झालो, तुमचे पक्ष सर्वाईव्ह होतील, हो. तुम्ही निवडून याल, तुमच्या 5 पिढ्या 8 पिढ्या 9 पिढ्या बसून खातील. पण महाराष्ट्रातल्या अनेक गुणी मुलांचं काय होईल? त्यांना शाळा शिकायला मिळत नाही कारण तुम्ही प्रायव्हेटायझेशन करून टाकलंय, त्या फी परवडत नाही. त्या शेतकऱ्याचं काय होईल ज्याने काही वाण जपलंय आपल्या शेतामध्ये 100 वर्षापूर्वीचं वेगवेगळ्या पिकांचं? हो. त्याचं काय होईल? त्याला राहुरीपर्यंत पोचताच येत नाही.